आई तुला माहित आहे अहो बबिता मावशीने मस्त दुकान लावलं भाजीपाल्याचं मस्त. आ मस्त लावलं दुकान. तू जाऊन पाहिजे आणि किती मस्त दुकान लावलं बबिता मावशीनं. आणि दोघे जण बसले होते आता आणि बबिता मावशी बसली होती. मस्त लावलं होतं दुकान. दुकान लावलं तिने. एवढी कोणती जरूरत पडली तिने भाजीपाल्याचं दुकान लावायची. आणि काऊन लावलं तिनं दुकान? काऊन नवरा कामाला जात नाही का? तो बाबा आता कामाला जात नाही. बापा भाजीपाल्याचं दुकान लावलं तर काय झालं? काही काम नाही होय का ते? एवढं चांगलं काम आहे हा भाजीपाल्याचं. तुम्ही म्हणता दुकान लावला, एवढी जरूरत पडते का? आजी तिचा नवरा लागलं तर जाते, नाही तर नाही जात. हे बरं आहे भाजीपाल्याचं. कामधाम लागले वावराचे तरी भाजीपाला चालते ना तिचा चांगला. तिच्याकडून तसंही बी होत नाही जीवनात अनात कामं करणं वावरातले. कुठं होते जी बबिताकडून? मला सांगितले भाजीपाल्याचं लावतो म्हणून. मी लाव बाई म्हटलं. मीनच दिले पैसे दिले काढून. उसने काढून द्यायला लावला असं तिनं. जाऊन पाहतो बरं तिच्या घराकडं. आई तिच्याच घराजवळ आहे. तिच्याच घराजवळ लावलं तिनं. मी आता येऊन राहिलो होतं ना तेव्हा घेऊन जाय म्हणे मला भाजीपाला. मी म्हटलं नाही आईले पाठवतो म्हटलं मी. तर ठीक आहे म्हणे पाठव म्हणे बाईले. चाल बाई जातो मग. थोडासा भाजीपाला घेऊन येतो तिच्या जवळून. काय काय आणलं काय काय नाही तर. आणि पाहूनही येतो बाप्पा. मला पहिले मला चाय बनवून दे मग जात बस तिच्या इकडं. चाय बनवून दे. मी किती वेळचा चाय चाय करून राहिलो. ते पोरगी नाही दिसून राहिली मध्ये कुठं आहे कुठं नाही तर. काय होतीस ती चाय 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 करत राहते एवढ्या उन्हाळा लागला तरी. देतो ना बनवून. ते गेली असन तिच्या मायच्या घरी. पोरीला घेऊन गेली तिची माय. आता तो रोशन नाही आहे तर त्याला दोघा नवरा बायकोले गमत नसन तर घेऊन जाते बिचारी. आता ते चंदा पोरीले तेवढंच मन लागून राहते त्या चरणचं काही दिवस. म्हणून आता पोरीले भुगीक लागली असन तर आणायला गेली असन ते रोशनी तिकडं. तुमचं आपलं असंच चाय 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 चाय. थांबा देतो मांडून. दे ना तर पटकन. मला बी तिकडं जात आहे चरणच्या घरी. येतो म्हटलं थोडस भेटून बसतो म्हटलं त्याच्या घरी थोडस. दे ना मग थोडसा चाय पेतो ना. येतो काय जा मरण गिरण चाय नाही पेले तर. काय बाप्पा काय करावं तुमचं काही समजतच नाही. जीव गेल्यासारखेच करता एखाद्या चायसाठी. तुम्ही तिकडे चालले का रोशनीच्या घरी आपल्या चरण मामाला भेटायले? तर रोशनीला पाठवून द्या लवकर. काम आहे मला थोडस. हो पाठवतो पाठवतो. चाय मांडायला लाव ना पहिले. गेले चाय पेईन तेव्हाच जाईन ना. काय करावं ह्या माणसाचं. असा करते का नी चायसाठी बाप्पा. थोडंसंही मध्ये घरी सुखानं राहू नाही देत. घरीच काय रे राहते का? घरी राहिला तर निसता किट 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 किटच लावते माया मांग. चहा पेईन तर बडबड बडबड करत ते पण चाय नाही मांडण लवकर. गेली तर बडबड बडबडच करत गेली. अहो आण ना लवकर करू. कुठं लावला रे तिनं भाजीपाल्याचा धंदा बबितानं? आणि कोण आणून देते तिला भाजीपाला? लेका भाजीपाल्याला तर सकाळी सकाळीच जावं लागते 3-4 वाजता मंडी. अरे तेवढं माहित नाही बाबा. मी ना सांगितलं होतं त्या काकाजीले. सगळं काही सांगितलं होतं. 1-2 दिवस नेलं होतं सोबत. सांगितलं होतं आता ते त्याच्या मतानं आणलं असं मग गेले असं नांगवणीनं. चांगलं आहे ना गावात एक भाजीपाल्यावाला. आपल्या गावात तसंही बी भाजीपाल्यावाला आहे नाही ना. जाऊ दे पण तो तरी धंदा बरोबर केला पाहिजे म्हणजे झालं त्या यानं बबण्यानं. नाही तर त्याच्यातही 3चे 4 न 4चे 2 कर्जो म्हणा. बाबा मावशी करण भाजीपाल्याचा धंदा. ते बाबन काकाजी दुसरं काही करण. असं असं होई का? तुला एवढा उशीर काऊन लागला? काय सवय चालू होतं तुमचं? आईचा तुझा आवाज येऊन राहिला होता आणि तिचाही आवाज येऊन राहिला होता ते शालूचा. काय झालं? काय झालं? रोजचे आता असेच तमाशे होणार आहे आणि त्याच्यात मिस पिसणार आहे. काय झालं? पहिलेच आईला आवडत नाही मी आणि आता तिच्याकडूनच भाग घेऊन राहिले. तिले फक्त तू न मी म्हणलं तर त्याच्यासाठी आई मला बोलली. मला म्हणते एवढं काम कर तेवढं काम कर. सारं मलाच करायला लावून राहिले आणि तिला आई तर बसायला लावून राहिले. काय झालं? तिच्या समोर मला बोलून राहिली होती आई. नुसती रूममध्येच राहतं म्हणे. स्वयंपाक पाणी करत नाही. आयतच पायतं ताट घेऊन जातं. अशी म्हणून राहिली आई मध्ये. आणि ते आता मग ते स्वतःहून करते. मी काय करू? मी जायच्या पहिलेच तिचं सर्व काही होऊन राहिले. आताही बी मी चाय बनवायला गेली तर तिचं चालू होतं स्वयंपाक करतो करू. मी काय करू मग? एवढ्या लवकर करून राहिली ते तर. तुला काही अक्कल गिकल आहे का नाही बा? अक्कल राहिले आता डोक्यावर पडल्यावानीच करतं का? एवढी मोठी बाई बाबानं घरी आणली तरी तुला लाज नाही का थोडीशी बी? आता तरी लवकर लवकर करत जाल. आईच्या समोर समोर हे करून. नाही तर इकडून नाही जाशील ना तिकडून नाही जाशील. जा आली इथं येऊन सांगू राहिली. आई बोलली असं केलं तसं केलं. तिच्याकडून भाग घेते हे घेते ते घेते. तिचं बरोबर आहे ना आईचं. तू उठत नाही जात नाही करत नाही हे जर तुझी वाढ होई ना तिच्या पहिले आली ना तू. मग तुला समजायला नाही पाहिजे का? 13 वाजता जातं 14 वाजता जातं तेवारी करून राहिली त्या समोर पटपट पटपट. आईच्या मनात हे करून राहिली. तू काय करून राहिली? तुला अजूनही समजत नाही. तुले पक्क करायला पाहिजे ना ह्या गोष्टी तुले करायला पाहिजे. आता ते तर करणारच. आईची वर करणार. घरदाराची सर्वेची वर करणार. कारण की तिला इथं आता राहायचं नाही का? राज आई तसा घुसाचा आई तिली तसा. हे तर करणारच. पण तू कुठं गेली?
ते अक्कल कुठे गेली, अक्कल तुझीवाली कुठे गेली? हा तिच्यावाल्या तुला नेटच लागते तसंही बी काम करायचा. तू काय सांगतो तुझीवाले तुला नेटच लागते. हाजी पण सागरजी ते लवकरच उठते लवकरच करते ना जी. मी तरी काय करू? हा लवकर लवकर आता एवढ्या लवकर मी काही भूतावानी उठत जात जाऊ का तिच्यासारखी? आता ते तिच्या पोरीच्या दवाखान्यात तिला जावं लागते ते लवकर लवकर करते. मी काय करू मग? तू जिंदगी भरतानी मी काय करूच करत जात जा. दुसरं काहीच नको करत जाऊ. फक्त एकच आहे तुझ्याजवळ वाक्य मी काय करू म्हणून. याच्या पलीकडे तुझ्याकडे आहेच नाही. जेव्हा तुला घरातून बाहेर हकलून देणं आहे तेव्हा समजून तुले. तुम्ही हकलू द्यान का मग मले? आई बाबा मला हकलून द्यान तर तुम्ही हकलून द्यान का? तुम्ही मायावाला साथ द्यान नाही का? उलटीच बोलते अजूनही ते तिचे विचार सीधे आहेच नाही, उलटेच आहे. मी सांगू थकून गेलो तुले. ते जर तुझ्या समोर काम करत आई तिची वर करत सगळे घरचे लोक वर तर तुझी काय किंमत राहन? किंमत राहिली. पहिलेच तर सर्वजण तुझ्या खिलाफ आहे आणि अजूनही तू तशीच करून राहिली. मग तुला हकलल्यावर मी काय करणार आहे? मी त्याचं घरदार सर्व त्याच होय. असं कसं हकलन मले? मी सख्या पोराची हे होय बायको आणि ते सावतर पोराची बायको आहे. तिचा हक्क राहीन का माय हक्क राहीन जास्त? मला काऊन हकलन? तुमची आई माय तेवढाच अधिकार आहे. माय अधिकार नाही का? मी कायले जाई? किती काही झाली तर सख्खी सून झाली त्याची, ते झाली तर सावतर झाली. आज नाही उद्या मीच कामी येणार आहे त्याच्यावाल्या. कोण येणार आहे? तू त्याचं करशील नाही, धरशील नाही, लवकर उठशील नाही, काम नाही करशील, धाम नाही करशील, त्याचं मन नाही जिंकशील आणि काय फायदा होते वाल्या सख्या सून असूनही बी? डोक्यावर बसून का तुला सख्खी सून होय म्हणून? आईचा हिशोब लय वेगळा आहे. आई खऱ्याचं खरं खोट्याचं खोटं करते. ते राग करते ना तर तुले बाहेर काढायसाठी ते काही करते. लक्षात ठेव तू. आणि तुले जर बाहेर काढलं तर मी काही करू शकणार नाही त्याच्यात. नाही आई का पहिलेपासून माया रागच करते. तुम्ही काय म्हणता? मी किती काही केलं ना आणि चांगले कामं केले ना आणि सकाळी उठून सगळं जरी काम केलं ना तरी पण माया याच्यात नाही का आईले चांगलेपणा दिसतच नाही. दिसाले आणि ते 2 दिवसाची आली, 2 दिवस झाले जेमतेम तर ते तिले डोक्यावर बसवलं आईनं. पहिलेच मी आईले आवडत नाही काही. किती काही करून काही फायदाच नाही आहे. माया केलं नाही का मी ना? केलं, पहिले बी केलं तर कोणती आई मला पसंत करते? गोष्ट बरोबर आहे म्हणा, तुझी चुकीची गोष्ट नाही. थांब बरं आईली, थांब. मी आईली म्हणतो ना मी. थांब ना. माय बाई मस्त लावलं होतं ना बबिता भाजीपाल्याचं दुकान. हो लय मस्त झालं बाई. रोशन्यानं बंद केलं का नाही तेव्हापासून लय सापत येऊन राहिली. हो माय बाई. आणि कोणा सांगितलं हो तुले भाजीपाल्याचं हे? बरं आहे घरच्या घरी मस्त आहे बाई. आणि घराजवळच लावलं होतं ना आणि जागा गिगा मस्त झालं. एवढं कोणा लावून दिलं हे? मस्त लावलं बाई तुनं दुकानवर. मग आता काय करतं? काही नाही काही पोटा पाण्यासाठी करा नाही लागन आपल्याला. मग या काही पैसा राही नाही जवळं. ह्यो माणूस उन्हातानाचा जातही नाही बाई कामाले ना काही नाही. घरच्या घरी ऊन आहे मला मारतं काच करे. मग आता काय करू? जबरदस्ती करू शकत नाही. बुढीची पेन्शन येते तर ते अर्धीच येते बाई. अर्धी आम्हाला ना अर्धी ते पोट्ट मायावाले जाऊचं पोट्ट येते आणि घेऊन जाते बुढीच्या आपल्या पिशवीतून हिसकू. आता आपल्याला म्हणताही येत नाही बाई. राहते इकडं बुढी सारा मी करतो लागेच बुढीचं आणि ते माई जाऊ मस्त पोराले पाठवत जाते, पैसे घेऊन जाते. काय करावं मग आता सांग? भांडणच करावं का बिचारे? चांगली बोलत जा ना फोन करून जाऊले. एवढंच आहे तर म्हणा इथं पाठवतं म्हणा पोराले निसती पैशासाठी. ना बुढीचं नेट लागलं करायचं म्हणा बिचारे. नेट लागला इकडं पाठवून दिलं बुढीले आणि पेन्शनसाठी बरोबर पाठवते बिचारे पोराले. पेन्शन झाली का पाठवाले. काय करावं मग आता? मी चांगली आहे म्हणून मायावाला साधेपणाचा फायदा उचलते ना. माया वासराय बी जाऊ बी तर काय करतं? नवराही उचलते. ऊन आहे मी कुठं जाऊ मरून जाईन का? मरू का? असं करू का तसं करू का? केलं बाई हे चालू. बहिणीकडून माया पैसे घेतले आणि केलं चालू. निर्मला बाई होय का? पाय ना बबितानं मस्त चालू केलं व घरच्या घरी. रोशन सांगे मला आता मावशीन म्हणे दुकान चालू केलं म्हणे भाजीपाल्याचं. बाई एवढं सामान घे माय कसं काय आणलं होतं ना? जवाई गेलता का आणाले ते नवरा? बाई लय सैदी माणूस आहे ओ मायावाला. मी किती दिवसाची म्हणून राहिली चालू करीन. रोजच उठवतो त्या माणसाले जाऊन पाहावं मंडीत. उठतच नाही माया. आता मोठ्या मंडीत जायचं म्हटलं तर 3-3:30 वाजता जावं लागते सकाळी पायटे. तेव्हा थोडासा स्वस्त मस्त भाजीपाला भेटते चांगला. तेव्हा कुठं परवडते वा आपल्याला. जायच नाही. आज सकाळी ना 3 वाजता जे पाणी टाकलं का नाही तोंडावर चाललं कपभर हे आपलं ते मग्गा भरून चांगला. आणि पोरी नाही उठवलं तेव्हा कुठं उठले, रागातच उठले. पण फन करे रागात. मी म्हणलं जा आणि आणा म्हटलं. मग याटो केला कोणाचं होय ना याटोत भरून आणलं. नाही जमते ना उठवत जा. जमते 2 दिवस तर कसाही चालते होत्या भाजीपाला रोज पाठवाचं. जमते आणि भाजीपाला राहतही नाही तुझ्यावाला जास्त.
कारण की गावातले सर्वच घेन ना. माय चालते ना बाई चांगला. पाय बरं आताच मी न दुकान चालू करता करता सेवाला दुकान का नाही भाजीपाला लावता लावता 4-5 गिराईक झाले. मग चालते चालते चालते. फक्त ह्यो माणसानं साथ दिली पाहिजे मले. निदान भाजीपालाही आणून दिला नाही ह्या माणसानं मले तरी लय सपोर्ट होते. पण ह्यो माणूस उठतच नाही बिचारे. नाही पण तुझ्या माणूस नाही का ऐदी लयच आहे हो बबिता. लयच ऐदी आहे. काम करायचं पाहिजेच नाही त्याले. सारा आयतच पाहिजे बाई. आणि हे निर्मला तुले किती सपोर्ट करते हे पाहून घेतलं त्यानं. आतापर्यंत बुडी ती आल्या सासूच्या याच्यावर चाले त्याचं. आणि आता इकडं आले तर हे निर्मलाबाई सपोर्ट करते का नाही तुले. म्हणून तोच पाहिजे तो. काम करायला मागं पुढंच पाहिजे. सून राहिलं ना आणता आता ते सून राहिलं. अशी रागात गेली का नाही. आणि मग घाबर पाणीच टाकलं तोंडावर तेव्हा सपकन असा उठला. नागोबासारखा उठून उभाच राहिला नाही. एक गुर्राव माझ्याकडे पाहत होता का नाही डोळे वटारू करून. पण म्हणन काय त्याला माहीत आहे ना आपण जर काही म्हणलं मारलं ते अजूनही बहिणीच्या घरी जाईन भाऊजीले सांगन. आणि हिचा भाऊजी मग मला काही सोडत नाही. असं झालं त्याचं. मग त्याला उठाच लागलं. जा म्हटलं पाय ऑटो आणि आणा म्हटलं सामान. नका बसू लागेच म्हटलं इथं दुकानात. मीच चालवतो दुकानात. अशीच कडक वागायचं त्याच्यासोबत बाई बबिता. कडक वागल्याशिवाय ना तो जागेवर येणार नाही. आणि मग स्वयंपाक पाणी हो बाई. करतो ना व बाई. आता सकाळी 7 वाजतापासून इथं दुकान लावून ठेवत जाईन. आणि जेवढे गिराईक झाले तेवढे इकडं आपलं माया सासूले बसून ठेवत जाईन. आणि कामही चालू आपले स्वयंपाक पाणी हे ते. आता मी दुकान लावलं तर माझ्या सासूनं पाय भांडे गिंडे घासून घेतले बेचारीनं. माझ्या सासूनं भांडे घासले झाडझूड केली. काहून तर पाणी शिपलं अंगणात. आता मी कानी 2-4 गिराईक झाले. थोडीशी ऊन वाढली का मग मी हे सगळं झाकझूक करून ठेवून देईन चांगलं तारपत्रीनं. आणि स्वयंपाकाला लागतो. आंघोळ पांघोळ सकाळीच केली मी ना. मस्त जमते हो बाई बबिता. मग मस्त जमते. तशी तुझी सासू करू लागते हो. चांगली बाई आहे बाई तुझी सासू. सुनेची कदर करते बाई सासू हे इचीवाली. म्हणून तर मला तिचं मन दुखुशा नाही वाटत हो बाई. पोराकडून भाग नाही घेत माईवाली सासू. माझ्याकडूनच भाग घेते. मग आता पोराकडून भाग कसं काय घेणार आहे बाई. तिला दिसते ना त्या सासूले पोरग कसं आहे कसं नाही तर मग कसा भाग घेणार व. नाही अंता कोणत्या सासवा नाही का पोराचं चुकते बी. बदमासही पोरं राहते तरी घेत नाही. माया पोराचंच बरोबर आहे म्हणते. लय राहते अशा सासवा बिचारे. हो हे गोष्ट बरोबर आहे बाई तुझी. खरंच बरोबर आहे. नाही घेत बाई सासू. सून किती काही चांगली असली ना तर घेत नाही भाग. मग माई सासू तशी नाही. पण किती बोलत राहते पोराले. अरे म्हणते ते पोरगी करते तर तिले म्हणते साथ तर दे रे म्हणते. जा ना म्हणते उठ ना म्हणते. लय बोलते बाई पोराले माई सासू. म्हणून तर मला तिचं करूशा वाटते व. अकडत नाही मला तिचं कराले. एक ते घरात आहे ना मायवाल्यात एक मोठा माणूस. मला लय आधार असल्यासारखं वाटते बाई. माई सासू आहे तर बरं झालं माई सासू आली तर बाप्पा. करायचं बाई. देव पाहिजे मग आपलं वरतं. कोणी खालचे लोक पाहो या नाही पाहो. देव पाहिजे तुवाला काय केलं काय नाही केलं. करायचं म्हाताऱ्या माणसाचं केलेलं काही पापात जात नाही पुण्यात जाते बाई बबिता. हो मला समजते म्हणा ते. नाही बरोबर आहे. आता माय बुडा बाई थोडासा उशीर झाला जेवायला का लागते बाई पोराले शिवा द्याले. मला नाही देत. पोराले शिवा देते बिचारे. काय करतं. म्हणून मला लवकरच करा लागते हो बबिता. त्या बुढी जवळ बसते मात्र काय गोष्टी होते आणि काय नाही. त्या बुढीले मोठं वाण होते. चांगली बाई आहे बाई ते. माझ्याजवळ सोबत कधी बोलते का नाही ते मामाजी. बाई अंता चांगली बाई आहे म्हणते. ते मोठी चांगली बाई आहे म्हणते. साधी सिंपल बाई आहे म्हणते. चांगली आहे म्हणते. मग असे म्हणते तू यावेळेस सासूविषयी. आता चांगले चांगलंच म्हणन ना. घे ना भाजीपाला ने ना. नेतो ना भाजीपाला. इकडं फिरता आली मी. चंदाच्या घरी जात होती तर त्या भाजीपाला लावताना दिसली मला तू. चला बाई म्हटलं भाजीपाला घ्यावं म्हणलं. आता खरंच भाजीपाला काहीच नाही हो घरात. मिरच्या नाही टमाटर नाही बिचारे काहीच नाही. तर नेतो म्हटलं तू. पण मी पैसे आणले नाही बाई सोबत. पिंकीले पाठवणं माझ्यासोबत. मी पैसे पाठवून देतो. भाजीपाला घेतो थोडंसं 2-4 ॲटम आणि पिंकीले माझ्यासोबत पाठव. मी आणून देतो. नाही ने ना व पिंकीले कायले आणून देतो. त्या मतानं जेव्हा म्हणशीन तेव्हा. असं काही नाही. मला माहित आहे ना तू देतं पैसे म्हणून. देतं आण जा ने. बाई बबिता 2-3 कॅरेट नाही का आंब्याचे ठेवत जा बाई. 2-3 कॅरेट घेऊन यायचे आंबाचे. जर स्वस्त भेटत असेल थोडंसं 10-20 रुपयानं. आणि 10-20 रुपयानं जास्त इकडं हे करायचं. कसे बी 2-3 कॅरेटवर 200-300 तर भेटत. तेवढं असे कॅरेट ठेवत जा बाई 2-3 आंब्याचे.
बरं का बाई, आंबे ठेवत जाऊ का हो? ठेवत जा ना, चांगली गोष्ट आहे ना. मग ठेवत जा आंबे गिंबे. आता उन्हाळ्याचे लोक शिटीतूनच आणते, इथं जर चांगले भेटले तर घेत नाही तर काय, वेळेवर पाहुणे येते, मन होते कधी खायचं प्यायचं, रस बनवायचं. ठेवत जा 2-3 कॅरेट. दे तसंच करतो बाई, मग 2-3 कॅरेट घेऊनच येतो आंब्याचे. हो हो घेऊन ये. माय बबिता, भाजीपाल्याचा धंदा लावला का हो? मस्त लावला हो. दे मग 2-3 हे घेऊन जातो मी. वांगे काकडी आहे वाटते. हो काकडी कद्दू बापा वांगे आहे, टमाटर आहे. देव मग मी पैसे आणून देईन ना नंतर. दे बाई तिले उधार. आता ते लावते मग 2-3 हप्ते तुले पैसे द्याले. अव बवनीच व्हायची आहे गंगा. बवनीच्या वेळेस मी उधार पाधार देत नाही. जाय, ते घर जवळच आहे, घेऊन ये पैसे न घेऊन जाय सामान. एवढा कोणता वेळ लागते तुले घरी जायले? व बदमाश आहे, नाहीच देणार. हा थांब, देतो आणून. कोणी घेऊन झाली, पण हिच्याच पैशाचं मला माहित आहे व्यवहार कसा आहे तर. आता नेलं असतं सामान, 1 महिना लावला असता द्याले. तिनं दिले नसते काही. मग त्याने उधार द्यायचंच नाही बाई. पैसे असले तर द्यायचं, नाही तर द्यायचंच नाही. तू उधार देशील, 10 महिने लावून ते, मग तुलेच झगडे करा लागन तिच्यासोबत. झगडेली मोठी आहे ते. तू येस पैसे तुले 10 वेळा तिच्या घराभाव तर फिरा लागन मग बाई. असं नाही करायचं, उधार द्यायचंच नाही. तिची सवयच नाही लावायची उधाराची. हो बाई बबिता, खरंच बरोबर आहे बरं निर्मला बाईचं. नाही उधार देतच नाही ना मी. आता माय बोवणी घेऊन झाली, पण तिले जाणून बुजून म्हणलं मी ना, देतच नाही उधार, देतच नाही. अगं कायले भांडणं मांडणं. दे बापा, वांगे दे. भेंड्या आहे का? भेंड्या हो आहे वाटते. भेंड्या दे, वांगे दे, कारले दे, टमाटर दे बाई, गाजरही दे. कोथंबीरही आहे हो मस्त. तर कोथंबीरही दे जो बाई मला 10 रुपयाची. आणि मिरच्याही दे हिरव्या.